काल लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इथे ज्या मिरवणुका निघाल्या होत्या सोलापूर शहरात, त्यामध्ये साधारण एकूण 26 मिरवणुका, मध्यवर्ती मिरवणूक मंडळ सामील होती. 26 मिरवणुका निघालेल्या होत्या. या दरम्यान जी 4 मंडळं आहेत ज्यांनी स्वतःची लाऊडस्पीकर डॉल्बी हे विहित मर्यादेपेक्षा जास्त त्यांचे आवाज होते, त्यांचे आवाजचे नमुने घेऊन त्यांच्यावर ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार संबंधित मान्य न्यायालयांकडे याच्या संदर्भातल्या खटला केसेस पाठवण्यात येत आहेत. या अनुषंगाने माझं सर्व नागरिकांना, सोलापूरच्या नागरिकांना आवाहन राहील की येणारे कुठलेही सण उत्सव असतील ते कायद्यानुसार, कायद्याने ज्या परवानग्या दिलेल्या आहेत, ज्या लिमिटपर्यंत आपल्याला ध्वनी राखण्यासाठीची जी परवानगी आहे त्यामध्ये राहून आपण सण उत्सव साजरे करावेत. शक्यतो पारंपरिक वाद्यांचा वापर करावा जेणेकरून त्याचा कोणाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. कालच्या या मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी निश्चित पारंपरिक वाद्यांचा सुद्धा वापर केलेला आहे. त्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्कृष्टपणे मिरवणुका काढणाऱ्या या मंडळांचा सत्कार लवकरच माननीय पोलीस आयुक्तांच्या हस्ते साजरा होणार आहे. त्यांचा यथोचित सत्कार करणं ही तेवढीच मोठी जबाबदारी प्रशासनाची आहे, कारण त्यांनी एक चांगलं उदाहरण सेट करून दिलेलं आहे. आणि माझा सर्वांनाच आवाहन राहील, सर्वच समाज बांधवांना सोलापूरच्या आवाहन राहील की अशा स्वरूपाचे पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरे करावेत आणि आपल्या आणि समाजाच्या आरोग्याचा विचार करून आपले सण उत्सव उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने, आरोग्यदायी पद्धतीने साजरे करावेत.